नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत. एक म्हणजे पवित्र पोर्टलवरती जाहिराती देण्यासाठीची जी अपडेट आहे, मुदतवाढ देण्यात आलेली आहे. यामध्ये पवित्र पोर्टलवर संस्थांनी जाहिराती देण्यासाठी 1 तारखेपासून टॅब उपलब्ध करून दिला होता. तो 15 दिवसांपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु आता याच संस्थांना शिक्षक भरतीसाठी जाहिराती नोंद करण्यासाठी 30/6/2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. कारण काही बाकीच्या अडचणी असतील किंवा त्यांना त्या जागा अपलोड करण्यासाठी संदर्भात वेगवेगळ्या अडचणी असतील, तर त्यासाठी त्यांना मुदतवाढ मिळालेली आहे. यानंतर दुसरी मेन म्हणजे यामध्ये काय आहे, 30 तारखेपर्यंत जरी मुदतवाढ दिलेली आहे आणि जर शैक्षणिक संस्था असतील त्यांनी नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद सगळेच, तर त्यांनी त्यांच्याकडे ज्या रिक्त जागा आहे त्या रिक्त जागांचा अहवाल बनवून पवित्र पोर्टलला जर अपलोड करायचा त्यानंतरसुद्धा बाकी राहिला असेल तर 30 तारखेच्या नंतरसुद्धा यामध्ये मुदतवाढ मिळू शकते. म्हणजेच डेटा किती त्याचा भरण्याचा बाकी आहे त्यावरती ही मुदतवाढ ठरत असते. त्यामुळे 30 तारखेपर्यंत मुदत आहे, परंतु जर तशी मागणी केली तर यामध्ये मुदतवाढ त्यांना पुन्हा मिळू शकते. आणि त्यानंतर काही दिवसानंतर मग विद्यार्थ्यांसाठी पोर्टलवरती टॅब उपलब्ध करून दिला जातो. त्यानंतर पुढची महत्त्वाची अपडेट म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची TET ही एक्झाम कंडक्ट करण्यात येणार आहे. ही एक्झाम नवीन तारखेनुसार 28 जून, म्हणजेच आता खूप कमी दिवस राहिलेले आहेत, तर 28 तारखेला घेण्यात येणार आहे. तर यामध्ये इतर वेळेसची जी TET असते ती आणि ह्या वेळेसची TET आहे, ही परीक्षा जरी सेम असेल तरी रूल्स थोडेसे स्ट्रिक्ट करण्यात आलेले आहे. जसं CTETला महिलांसाठीचे रूल्स म्हणजे त्यांना अंगावरती कुठले दागिने नाही पाहिजे, ओढणी वगैरे नाही पाहिजे, हे काढून तुमच्या क्लासच्या बाहेर त्या ठिकाणी एक्झामचं सेंटर आहे त्या रूमच्या बाहेर ह्या गोष्टी तुम्हाला ठेवाव्या लागतात. तसं TETला आत्तापर्यंत इतकं स्ट्रिक्ट नव्हतं, परंतु आता नवीन सूचना दिलेल्या आहेत आणि त्यानुसार TETची एक्झाम सेंटरसुद्धा खूप स्ट्रिक्ट असणार आहे. कारण जे काही नीटच्या एक्झाम झाल्या आणि त्यामध्ये जो प्रकार घडला त्या कारणाने आता सर्वच एक्झाम यापुढे थोड्या स्ट्रिक्टप्रमाणे घेतल्या जातील. आता TETमध्ये जे त्यांनी प्रसिद्धीपत्रक काढले ह्या सेपरेट सूचना, आता बघा TETमध्ये जेव्हा एक्झामचं तुमचं हॉल तिकीट असतं त्या हॉल तिकीटवरती सूचना दिलेल्या असतात, परंतु MSCEने हे सेपरेट प्रसिद्धीपत्रक काढलं आणि यामध्ये स्ट्रिक्टली काही गोष्टींच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहे. यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला तुमचं हॉल तिकीट आहे ते घ्यायचं आहे. तुम्हाला वेळेच्या आधी त्या ठिकाणी पोचायचं आहे, कारण तुमची झडती, ओळखपत्र तपासणं, नोंदणी, हजेरी, सूचना ह्या सगळ्या गोष्टींना वेळ लागतो आणि त्या परीक्षा केंद्रावरती तुम्हाला जो टाईम दिलेला आहे त्याच्या आधी पोचायचं आहे. तुम्ही त्या वेळेला किंवा नंतर पोचलात तरी जे परीक्षेचं जे सेंटर आहे, एक्झाम सेंटर, तिथे तुम्हाला घेतलं जात नाही. आणि प्रत्येक वेळेस एक्झामच्या दिवशी असे सीन न्यूजला येतातच की 2 मिनटं उशीर झाला, 5 मिनटं उशीर झाला किंवा त्या ठिकाणी आम्हाला आतमध्ये घेतलं गेलं नाही. त्यापेक्षा सोपं आहे बघा, तेव्हा एक तर पावसाचे दिवस नेमके सुरू होतात, त्याच दरम्यान एक्झामसाठी तुम्हाला मेगा ब्लॉक वगैरे जर ट्रेनचा असेल तर तुम्ही तो वेळ यामध्ये आधीच त्याचा विचार करून ॲडजस्ट करून ठेवा आणि त्याप्रमाणे परीक्षेच्या सेंटरला तिथे पोचण्याचा प्रयत्न करा. पाहिजे तर 1 दिवस आधी तुम्ही त्या एक्झाम सेंटरला जाऊन या. परीक्षेच्या वेळेस ऐनवेळेस ज्या अडचणी उद्भवणार आहेत त्याच्या संदर्भात, म्हणजे अतिवृष्टी आहे, मोर्चा आहे, आंदोलनं आहेत, यामुळे पुरेसा वेळ तुम्हाला त्या ठिकाणी जो गरजेचा वेळ आहे तो लागणार आहे आणि त्यात ह्या अडचणी जर आल्या तर तुम्ही केंद्रावरती योग्य वेळेत पोचणार नाही. यासाठीच मी तुम्हाला सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही एक्झाम सेंटर्स सगळ्या गोष्टी आधीच पाहून ठेवा. पुन्हा एक्झाम सेंटरमध्ये तुम्ही वेळेच्या थोडं लेट पोचले याला एक्झाम सेंटर जबाबदार राहणार नाही. तुमचे कोणी नातेवाईक असतील, व्यक्ती असतील तर त्यांना आतमध्ये प्रवेश मिळणार नाही. एक्झाम सेंटरमध्ये कुठलेही मादक अंमली पदार्थ तुम्ही सेवन केलेलं नाही पाहिजे किंवा स्वतःची व्हेकल त्या ठिकाणी वापरण्याऐवजी पार्किंगचा प्रॉब्लेम होणार, तर तुम्ही जे काही खाजगी वाहनं आहेत ते तुम्हाला पार्क करायला मिळणार नाही. म्हणून सार्वजनिक वाहनांचा वापर करा असं इथे लिहिलं आहे, पण थोडंसं विचार करून हे करा, कारण
एक्झाम ज्या दिवशी आहे तो असतो संडे आणि प्रत्येक वेळेस ते मेगा ब्लॉकचा प्रॉब्लेम होऊ असतो. ह्यासाठीच तुम्ही थोडीशी ॲडजस्टमेंट आधीच करा. किती वेळ लागतो, काही अडचणी येऊ शकतात का, ह्या दृष्टीने आधीच विचार करा. तुमची चेकिंग झाल्यानंतर तुम्ही तुमच्या प्लेसवरती जाऊन बसू शकतात. यामध्ये तुम्हाला तुमचं बघा डाउनलोड केलेलं तुमचं हॉल तिकीट आणि त्या हॉल तिकीटवर तुमचं जे नाव आहे त्याच नावाचं तुम्हाला कुठलंही ओळखपत्र, मग त्यामध्ये यांनी लिहिलेलं आहे आधार कार्ड, पासपोर्ट साईज पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन, इवन तुम्हाला आधार कार्डसुद्धा चालतं कलर प्रिंट जर तुम्ही घेऊन गेलात तर. प्रमाणपत्र नमूद 5 ओळखपत्रांपैकी किमान कोणतंही एक मूळ प्रमाणपत्र तुम्हाला न्यायचं आहे आणि जर तुम्ही ते सादर करू नाही शकले तर तुमचा प्रवेश त्या ठिकाणी नाकारण्यात येईल. ओळखपत्राच्या पुराव्याच्या ऐवजी केवळ त्याची छायांकित प्रत किंवा कलर झेरॉक्स कोणत्याही प्रकारच्या ओळखीचा पुरावा सादर केल्यास तो ग्राह्य धरण्यात येणार नाही. म्हणजे तुम्ही आधार कार्डची तुम्ही कलर प्रिंट नेली तर त्याचा उपयोग नाही, तुम्ही ड्रायव्हिंग लायसन पॅन कार्ड असेल तर त्याचाही उपयोग नाही. आणि हे जे आहे ते तुम्हाला स्पष्ट दिसेल अशा प्रकारची ती प्रत असावी. आणि 14 नंबरला त्यांनी दिलेलं आहे जे आधार कार्ड असतं ना तर ते या ठिकाणी वैध मानण्यात येईल म्हणून. नावामध्ये जर बदल असेल तर त्या बदलाचं तुमच्याकडे विवाह प्रमाणपत्र असायला पाहिजे किंवा राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झाल्याचा दाखला, राजपत्र किंवा राजपत्र ह्या 3 पैकी एक गोष्ट तुमच्याकडे असायला पाहिजे. एक्झाम सेंटरमध्ये तुम्हाला काय काय अलाउड आहे, ऑनलाईन डाउनलोड केलेलं तुमचं हॉल तिकीट, त्यानंतर 2 काळ्या किंवा निळ्या शाईचे बॉल पेन, पॉईंट पेन जे तुम्हाला पेन हवेत ते, हॉल तिकीट, पेन, ओळखपत्र, मूळ ओळखपत्रावरती जे ओळखपत्र आहे त्याचं सुस्पष्ट छायांकित प्रत म्हणजे तुम्हाला त्याची झेरॉक्स लागणार आहे, पाण्याची बॉटल अलाउड आहे आणि ज्या महिलांच्या नावामध्ये बदल झालेला आहे त्यांच्यासाठी तो नाव बदल असल्याचा पुरावा आणि बाकी कुठल्याही बाकीच्या वस्तू आतमध्ये अलाउड नाहीत. शूज आणि सॉक्स या प्रकारचे बूट घालण्यासाठी सुद्धा अलाउड नाही आहे. दिव्यांग उमेदवारांनी सुद्धा या सूचनांचं पालन करायचं आहे कारण त्यांना काही गोष्टी वेगळ्या प्रोव्हाइड केल्या जातात तर ह्या सूचनेप्रमाणे त्यांनी सुद्धा त्या फॉलो करायच्या आहेत. पेपर 1-2 साठी तुम्हाला वेगवेगळे प्रवेशपत्र मिळतात. दोन्ही प्रवेशपत्र एक्झाम सेंटर सेम असतं परंतु तुमचे बेंच पुढे मागे होतात आणि तुमचं हे ओळखपत्रसुद्धा वेगळं असतं. तुम्ही ज्या जागेवर बसलात, जो बैठक क्रमांक आहे त्याचीच उत्तरपत्रिका तुम्हाला आली आहे का याची खात्री करायची आहे कारण त्या उत्तरपत्रिकेवरती तुमचं नाव आणि रोल नंबर प्रिंटेड असतो, तो तुम्हाला हाताने लिहायचा नसतो. तुम्हाला त्याच्यामध्ये फक्त नोंदवायचं काय असते की तुमचा जो ABCD आहे तो तुम्हाला कुठला कोड आलेला आहे, कुठल्या कोडचा संच तुम्हाला मिळाला तो तुम्हाला नोंदवायचा असतो, नाही तर तुमचं तिथे रोल नंबर आणि नाव मेन्शन ऑलरेडी केलेलं असतं. मग बाकी एक्झाममध्ये तुम्ही अर्धवट गिरवलेले ते सर्कल नसावे, व्हाईटनरचा वापर करू नये, टोटल किती नंबर्स क्वेश्चन्सचे सोडवलेत तो नंबर टाकणं, कार्बन कॉपी तुमच्याकडे घेऊन मूळ उत्तरपत्रिका ही पर्यवेक्षकांना देणे, तुमची क्वेश्चन पेपर आहेत त्यात कुठल्याही नोंदी करायच्या नाही आणि महिलांनी कोणतेही कपडे, दुपट्टा, ओढणी किंवा बुरखा परिधान करण्याचे स्वातंत्र्य राहील. तथापि CCTVमध्ये सर्व उमेदवारांचे चेहरे स्पष्ट दिसावेत यासाठी परीक्षा कालावधीत वर्गखोलीत मानेच्या वर म्हणजेच कानावर, डोक्यावर, चेहऱ्यावर, तोंडावर कोणत्याही प्रकारचा कपडा आवरण असता कामा नये.